भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महाराष्ट्रातील महायुती सरकारला, माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातील सरकारला, माननीय अजितदादांच्या नेतृत्वातील सरकारला, माननीय एकनाथजींच्या नेतृत्वातील सरकारला 1 वर्ष पूर्ण झाले, त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या जिल्ह्याचा एक नागरिक म्हणून, एक पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो की धाराशिवकरांना मागच्या 365 दिवसातल्या आपल्या नेतृत्वातील या सरकारकडून बहुतांशी प्रमाणामध्ये लाभ झाला आहे। मी आभार मानतो माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेबांचे, मी आभार मानतो माननीय माजी आमदार सुजितसिंह ठाकूर साहेबांचे। माझ्यावर जरा जास्तच मागच्या सरकारमध्ये पालकमंत्री तानाजी सावंत होते। आता तुम्ही जे काही निधी आणला असं सांगितलं, त्यातही तानाजी सावंत यांचा वाटा बऱ्यापैकी राहिलेला आहे। मात्र पत्रकार परिषद घेताना त्याचा उल्लेख किंवा तानाजी त्यांचा आता तुम्ही माजी मंत्री माजी आमदारांचं नाव देखील घेतलं। तुमचा सर मला रोग कळाला, नेमक्या शब्दात त्याचं उत्तर देतो। माजी मंत्री आमदार तानाजीराव सावंत साहेब हे महायुतीचे नेते आहेत आणि मी या पत्रकार परिषदेमध्ये महायुतीचे नेते म्हणून अगदी पत्रकार परिषदेची सुरुवात पहा, मी असं म्हणालो की आजच्या तारखेला महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजित पवार साहेब आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी आजच्या दिवशी शपथ घेतली। आता मंत्रिमंडळातल्या 42 मंत्र्यांची नावं मी नाही घेऊ शकत किंवा मागच्या सरकारमधल्या सुद्धा 42-43 मंत्र्यांची, आजी माजी पालकमंत्र्यांची नावं नाही घेऊ शकत, परंतु लोकप्रतिनिधी माझे नेते आहेत। माझ्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा एक आमदार आहे आणि ते भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत। माझ्याकडे भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून ॲसेट काय आहे तर माझ्या पक्षाकडे एक आमदार आहे आणि त्या आमदाराच्या माध्यमातूनच हे सगळं जे आम्ही आत्ता जो रागरंग आत्तापर्यंत मांडला ना आकडेवारीचा किंवा हे मिळालं ते मिळालं, तर माझ्यासाठी हे कौतुकाचा आहे, विश्वासार्हतेचा आहे आणि माझ्यासाठी समाधानाचा आहे की माझ्या त्या पक्षाच्या नेत्याच्या, त्या आमदाराच्या, राणादादाच्या पत्रावर आम्ही हे वेगवेगळे प्रश्न धाराशिवकरांचे मांडू शकलो। त्यामुळे आता मान्य आमदार तानाजी सावंतांचं नाव आम्ही घेतलं नाही असं नाही किंवा त्यांचा उल्लेख केला नाही असं नाही, ते आजही नेते आहेत, कालही होते, उद्याही राहतील, ते महायुतीचे नेते आहेत ना। थँक्यू।